सर्व मित्रांना नमस्कार। मित्रांनो, मी दीपक पारडे माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण जाणार आहोत अकलूजला। पुणे आणि सोलापूरच्या मधोमध सोलापूर पुणे महामार्गावर सोलापूर पासून 118 किलोमीटरवर अकलूज हे पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे। शिवसृष्टी, वॉटर पार्क आणि धार्मिक शांतीसाठी अकलाई देवी मंदिर व श्री गणेश मंदिर पर्यटकांच्या समाधानात भर टाकते। आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ठरलेल्या अकलूजची ओळख आता पर्यटन स्थळ म्हणून झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थान असलेले हे शहर 13व्या शतकात यादव वंशीय राजा सिंघनने वसवल्याचा उल्लेख आढळतो। तेव्हापासून आजपर्यंत एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे। चला तर मग मित्रांनो, आपण पाहूया अकलूजमध्ये कोणकोणती ठिकाणे भेट देण्यासाठी योग्य आहेत। मित्रांनो, पहिले जे ठिकाण आहे ते आहे सयाजीराजे वॉटर पार्क। सयाजीराजे वॉटर पार्क हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वॉटर पार्क पैकी एक आहे। हे अकलूज शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आणि आनंदी गणेश मंदिराच्या मार्गावर आहे। प्रामुख्याने पुणे, मुंबई आणि सोलापूर येथील पर्यटक कुटुंब आणि मित्रांसह उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी उद्यानाला भेट देतात। सयाजीराजे वॉटर पार्क मध्ये प्रत्येक वयोगटासाठी अनेक उपक्रम आहेत। त्यांच्याकडे मनोरंजन पार्क, नौका विहार, सफारी पार्क, चिल्ड्रन पार्क, ॲडव्हेंचर लँड आणि बरेच काही आहे। वॉटर पार्क सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेसह 365 दिवस खुले आहे। तुम्ही अधिकृत वेबसाईटवरून किंवा तिकीट खिडकीवरून ऑनलाईन तिकिटे बुक करू शकता। पुढील ठिकाण आहे मित्रांनो शिवसृष्टी किल्ला। इतिहासात अकलूजला खूप महत्त्व आहे। अनेक लढाया, मोहिमा, औरंगजेबाची छावणी, संभाजी राजांचा सहवास, पेशव्यांचा वारंवार मुक्काम अकलूजमध्ये झाला आहे। नीरा नदी ही अहमदनगरच्या निजामशाही घराण्याची आणि बिजापूरच्या आदिलशाही राजवटीची सीमा होती। बादशाह औरंगजेब बोटीने नदीपलीकडे गेला होता। अकलूजचा किल्ला नीरा नदीच्या काठावर इतिहासाची साक्ष देत उभा आहे। किल्ल्याचे नूतनीकरण करताना मूळ बांधकामाला धक्का न लावता नवीन बांधकामाचा समतोल साधला आहे। गडावरील शिवसृष्टी हे येथील मुख्य आकर्षण असून तेथे शिल्प आणि भित्तिचित्रांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र उभारण्यात आले आहे। किल्ल्यावरील राहणीमान प्रतिकृतीद्वारे अचूकपणे चित्रित केले आहे। पुढील ठिकाण आहे आनंदी गणेश मंदिर अकलूज। आनंदी गणेश मंदिर नीरा नदीच्या काठावर शांत, स्वच्छ आणि सुंदर परिसरात आहे। मंदिर अकलूज पासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि टेकडीच्या माथ्यावर झाडांमध्ये लपलेले आहे, जे तुम्हाला नक्कीच मनशांती देते। मंदिराच्या मागील बाजूस नीरा नदीचे दृश्य चित्तथरारक आहे। मंदिर आंबा आणि चिकूच्या झाडांनी वेढलेले आहे। आल्हाददायक वातावरण मनाला इतकं शांत करतं की एक वेगळंच समाधान मिळतं। म्हणूनच या गणपतीला आनंदी गणेश म्हणतात। येथे दररोज मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात। सकाळ संध्याकाळ अकलूजमधील लोक निसर्ग पाहून किंवा आनंदी गणेशातून मिळणारी ऊर्जा मिळवण्यासाठी येथे जमतात। यानंतरचे ठिकाण अकलाई देवी मंदिर अकलूज। अकलाई देवी हे अकलूजचे ग्रामदैवत आहे। अकलूज हे नाव वारसा हक्काने अकलाई देवी देवतेकडून मिळाले असे म्हणतात। अकलाई देवीचे मंदिर अकलूज पासून 2 किलोमीटर अंतरावर नीरा नदीच्या काठावर वसलेले आहे। दरवर्षी अकलाई देवीची यात्रा भरते। मंदिर परिसरात मोठी बाग आणि लहान मुलांना खेळण्यासाठी जागा आहे। मंदिर नक्कीच तुम्हाला आवडेल। यानंतर पाहूया शिवपार्वती मंदिर। शिवपार्वती मंदिर अकलूज पासून 2 किलोमीटर अंतरावर असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मोठी कमान असून सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा दिसतो। मंदिरात भगवान शिव आणि पार्वतीच्या सुंदर मूर्ती दिसून येतात। मंदिराचा परिसर मोठा असून मुलांना खेळण्यासाठी बाग आहे। दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते। पुढील ठिकाण आहे शिवामृत दूध संघ अकलूज। शिवामृत हे संपूर्ण महाराष्ट्रात दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे सर्वात मोठे पुरवठादार आहेत। हे मुख्य शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर आहे। दुधाच्या कारखान्यासोबतच शिवामृतची कारखान्याच्या बाहेर एक मोठी बाग आहे, जिथे तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकता। हे ठिकाण प्री वेडिंग फोटोशूट साठी देखील योग्य आहे। तुम्ही कारखान्याबाहेरील सर्व दुग्धजन्य पदार्थ चाखू शकता। यानंतर पाहूया फ्रॅटेली वाईन यार्ड्स अकलूज। अकलूज हे उच्च गुणवत्तेच्या वाईनच्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक आहे। तुम्ही तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह या ठिकाणी दर्जेदार वेळ घालवू शकता। औद्योगिक सहलीसाठी फ्रॅटेली वाईन यार्ड्स हे भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण आहे। फ्रॅटेली वाईन यार्ड्स 3 ठिकाणी 240 एकरांवर पसरले आहेत। सर्वात मोठी एकल द्राक्षबाग 150 एकरांवर पसरलेली आहे। फ्रॅटेली वाईनला भेट देताना बऱ्याच गोष्टी या ठिकाणी करता येतात।
तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही नक्कीच भेट द्या। तर मित्रांनो, अकलूजच्या बाबतीतल्या पर्यटन स्थळांचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया। धन्यवाद।